हरिओम. आज गुरुवार 3 ऑक्टोबर 2024. घटस्थापना. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की मीपणा ठेवून देवाकडे पाहणाऱ्याला त्याची प्रगती होत नाही. ऐकूया. देवाला आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल का? मला ब्रह्म कळलं म्हणून शब्दाने सांगितलं तर ब्रह्म कळले असं होत नाही ना. जो ब्रह्म कळलं असं म्हणतो त्याला खरं म्हणजे काहीच कळलं नाही. ते कळून घेऊन म्हणून कळत नाही, तर ते न कळतच कळतं आणि मग मला कळलं ही भावनाच तिथे राहणार नाही. मी ब्रह्माला ओळखीन असं म्हणून तो जो देवाजवळ गेला त्याला काहीच प्राप्ती होणार नाही ना. मीपणाने जो देवाला पाहू जातो त्याला देवाची प्राप्ती होणार नाही. आपला अहंकारच देवाच्या प्राप्तीच्या आड येतो की नाही. आणि तो बरोबर घेऊनच जर आपण देवाला शोधू लागलो तर तो कसा बरं सापडेल? आपल्या आणि देवाच्या मध्ये आपल्या अहंकाराचा पातळ पडदा असतो आणि तो असल्यामुळे आपल्याला देव दिसत नाही. तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल. व्यापार चांगला चालला नाही म्हणजे मग विचारायला येता की तुम्ही व्यापार करायला सांगितलं पण चांगला चालत नाही. पण त्याचबरोबर नामस्मरण करायला सांगितलं होतं आणि ते करत नाहीत. हे मात्र सांगायचं नाही. नामस्मरण केल्याने व्यापारात बिघाड येईल का? तुम्ही म्हणाल की आमच्या संसारात तुम्ही बिघाड करायला सांगता, परंतु मी बिघाड करायला सांगत नसून माझ्या सांगण्यावरून तुम्ही नामस्मरण केलं तर उलट तो चांगलाच होणार आहे. काळजी न करता संसार करा. रामाला जे करायचे ते तुम्ही काही केले तरी करायला तो चुकत नाही. पण मग काळजी करून तरी काय होणार आहे? जे भोगायचं आहे ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेलं काय वाईट आहे? जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावेत. आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही असं समजत जावं. आपल्याला नवस करायचं असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे, म्हणजे मला समाधान राहील. दुसरं काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नको असं मागावं. म्हणजे मग आपल्याला त्याचं होऊन राहता येईल. मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणं आहेत. एक म्हणजे आपल्याला हवं ते न येणं आणि दुसरं म्हणजे आपल्याला नको ते येणं. या दोन्हीपैकी आपल्या हातात एकही नाही. मग आपण दुःख का करावं? भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना की सर्व काही साधतं. नाम अभिमानाचा नाश करतो. नामाने हवं नको पणाची बुद्धी होत नाही. साधू संतांनी आवर्जून सांगितलेलं ते हेच. नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा. भगवंताजवळचं काही मागा की पुन्हा दुसरं काही हवंसच वाटणार नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.